नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सर्वसेवा भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMPS एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी घेतलेली आहे, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 383 या भागामध्ये आपण 23 नोव्हेंबर 2025 या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न असतील बघा, तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे. प्रश्न पहिला आहे, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स कॉन्फरन्सचे आयोजन हे कोठे केले जाणार आहे? तर पहिल्या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स कॉन्फरन्सचे आयोजन हे आपल्या भारतामध्ये केले जाणार आहे. भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी बघा, आपल्या भारतामध्ये आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स कॉन्फरन्सचे आयोजन हे केले जाणार आहे. प्रश्न IMP आहे, याचे अध्यक्ष कोण आहेत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे? तर भूपेंद्र यादव. लक्षात असू द्या, भूपेंद्र यादव हे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे सध्याचे अध्यक्ष आहेत. सध्या ते कोण आहेत भूपेंद्र यादव? तर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान मंत्री आहेत. काय? केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान मंत्री आहेत भूपेंद्र यादव, ज्यांनी नुकतंच बघा जी काही COP30 परिषद झाली बघा, COP30 परिषद ब्राझील बेलेम शहर या ठिकाणी, तर त्या ब्राझीलमध्ये पार पडलेल्या COP30 परिषदेत याची घोषणाही करण्यात आलेली. लक्षात ठेवायचं आहे, कोणी केलेलं आहे? तर पर्यावरण, वन आणि हवामान मंत्री भूपेंद्र यादव यांनी याची घोषणा केलेली आहे. परिषद कितवी असणार आहे? तर पहिलीच असणार आहे बघा. कॉन्फरन्स कितवी असणार आहे? पहिली असणार आहे, ज्याचं आयोजन हे 2026 मध्ये होणार आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. 2026 मध्ये होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स कॉन्फरन्सचं आयोजन हे भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार आहे. लक्षात असू द्या. आता आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची स्थापना स्थापना केव्हा करण्यात आली? तर 9 एप्रिल 2023 साली आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची स्थापना करण्यात आली असून याचं मुख्यालय जे काय आहे बघा, तर ते आपल्या भारतामध्ये तयार केलं जात आहे. भारतामध्ये. लक्षात ठेवायचं आहे, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचं मुख्यालय हे आपल्या भारतात तयार होणार आहे. सध्या तात्पुरतं हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. जेव्हा नवीन काही मुख्यालय बनेल बघा, तर ती जी काही अपडेट येईल बघा, तर ते आपण या ठिकाणी कव्हर करणार. सध्या नवी दिल्ली हे लक्षात ठेवायचं आहे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचं मुख्यालय. दुसरा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे, डबल स्टार मार्क करून ठेवायचा. येणाऱ्या भरतीमध्ये प्रश्न विचारला जाईल. नुकतंच देशात 4 नवीन कामगार कायदे केव्हापासून लागू करण्यात आले? तर देशात नुकतंच बघा 4 नवीन कामगार कायदे लागू करण्यात आले. आता केव्हापासून लागू करण्यात आले असा प्रश्न विचारलेला आहे. तर पर्याय क 21 नोव्हेंबर 2025. परवाच बघा देशात 4 नवीन कामगार कायदे हे लागू करण्यात आलेले तात्काळ. आता कोणी याची घोषणा केलेली आहे? तर केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया. केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी बघा याची नुकतंच घोषणा केलेली आहे. देशात किती 4 नवीन कामगार कायदे हे लागू करण्यात आलेले आहेत. आता त्यामध्ये तरतुदी वगैरे सर्व आपण या ठिकाणी डीपमध्ये माहिती कव्हर करणार आहोत. आता हे जे काही 4 नवीन कामगार कायदे आहेत बघा, तर या 4 नवीन कामगार कायद्यांमुळे जुने 29 केंद्रीय कामगार कायदे हे संपुष्टात आलेले आहेत. किती? 29 कामगार कायदे हे जुने संपुष्टात आलेले आहेत या 4 नवीन कामगार कायद्यांमुळे. लक्षात ठेवायचं आहे. आता यामधील तरतुदी जर आपण पाहिल्या तर काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत बघा, त्या आपण इथे कव्हर करून घेऊया. सर्वांसाठी किमान आणि वेळेवर वेतन, त्यानंतर ओव्हरटाईमसाठी दुप्पट पैसे मिळणार, कामगारांना नियुक्तीपत्र देणे अनिवार्य, महिला कामगारांना समान संधी आणि वेतन, त्यानंतर 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी, 1 वर्षाच्या नोकरीनंतर ग्रॅज्युइटी, मोफत वार्षिक आरोग्य तपासणी, अशा काही महत्त्वाच्या तरतुदी बघा, तर त्यामध्ये समाविष्ट आहेत. IMP बघा, प्रश्न IMP येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल. गेल्या वर्षी जे काही 3 नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले बघा,
तर ते देखील परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते आणि त्याच प्रकारे हे देखील प्रश्न विचारला जाईल येणाऱ्या भरतीमध्ये, त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. तर देशात 4 नवीन कामगार कायदे हे 21 नोव्हेंबर 2025 पासून बघा लागू करण्यात आलेले आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आता हे कोणकोणते आहेत तर लक्षात असू द्या. 4 कोड आहेत बघा. वेज कोड 2019, इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड 2020, सोशल सिक्युरिटी कोड 2020, ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड, असे 4 महत्त्वाचे जे काही कोड आहेत बघा, तर ते देशामध्ये लागू करण्यात आलेले प्रश्न IMP आहे. तिसरा प्रश्न आहे 20वा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक जप महोत्सव 2025 हा कोठे आयोजित केला जाणार आहे. तर 20वा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक जप महोत्सव 2025 हा पर्याय ब बोधगया बिहार. कोठे? बोधगया बिहार या ठिकाणी 20वा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक जप महोत्सव 2025 हा आयोजित केला जाणार आहे, लक्षात ठेवायचा आहे. केव्हा? तर 2 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2025 या दरम्यान बघा याचं आयोजन हे केलं जाणार आहे. यामध्ये सहभाग जर आपण पाहिला तर 13 देशांचे बौद्ध भिक्खू संघ यामध्ये सहभागी असणार आहेत. बोधगया महाबोधी महाविहार परिसरामध्ये बघा हे जे काही त्रिपिटक जप महोत्सव आहे बघा, तर त्याचं आयोजन हे केलं जाणार आहे. त्रिपिटक म्हणजे नक्की काय? तर भगवान बुद्धांनी दिलेली शिकवण, ज्याला आपण त्रिपिटक असं म्हणतो. या त्रिपिटक जप महोत्सवाची सुरुवात जर आपण पाहिली तर केव्हा झाली होती? तर 2006 साली. केव्हा? 2006 साली याची सुरुवात ही झाली होती. यामध्ये ओडिशामध्ये ज्या काही बनवलेल्या 220 सोन्याच्या बुद्ध मूर्ती आहेत बघा, तर या सोहळ्यामध्ये त्या विविध विहारांना दान केल्या जाणार आहेत. कोठे बनवलेल्या आहेत? तर ओडिसामध्ये बनवल्या आहेत. ओडिसामध्ये किती? 220 सोन्यांच्या बुद्ध मूर्ती. चौथा प्रश्न आहे सायबर फ्रॉड कॉल्सवर 100% प्रतिसाद देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर सायबर फ्रॉड कॉल्सवर 100% प्रतिसाद देणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे पर्याय क गोवा राज्य. गोवा राज्य हे बघा सायबर फ्रॉड कॉल्सवर 100% प्रतिसाद देणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. पुढचा आहे प्रश्न 5वा. ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स सेव्हिलियर पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर फ्रान्सने बघा नुकतंच ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स सेव्हिलियर पुरस्कार हा पर्याय अ थोरा ठारानी असं त्यांचं नाव आहे बघा, जे भारतीय कला दिग्दर्शक आहेत बघा, दिग्दर्शक थोरा ठारानी. तर यांना नुकतंच ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स सेव्हिलियर पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? थोरा ठारानी, ज्यांना ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स सेव्हिलियर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर त्यात बघा तमिळनाडू राज्याशी संबंधित. यांना 2001 साली पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले, हे देखील लक्षात ठेवायचे IMP आहे. पुढचा 6वा प्रश्न आहे वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025 मध्ये मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक पटकावले आहे? तर वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025 मध्ये मीनाक्षी हुड्डाने सुवर्ण पदक पटकावलेले आहे. कोणते पदक? तर सुवर्ण पदक पटकावलेले, लक्षात ठेवायचं आहे. किती किलो वजनी गटामध्ये? तर 48 किलो वजनी गटामध्ये मीनाक्षी हुड्डाने वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल मध्ये नुकतंच सुवर्ण पदक हे पटकावलेलं आहे. 7वा प्रश्न आहे 2025 ATP फायनल्स कोणत्या खेळाडूने जिंकले आहे? तर 2025 ATP फायनल्स हे पर्याय ब इटलीच्या जॅनिक सिन्नरने 2025 ATP फायनल्स हा नुकतंच जिंकलेला आहे. कोणत्या देशाचा आहे जॅनिक सिन्नर? तर इटली या देशाचा आहे. 2025 मधील जॅनिक सिन्नरची आपण कामगिरी पाहिली तर बघा ऑस्ट्रेलियन ओपन 2025 चा विजेता, विम्बल्डन ओपन 2025 चा विजेता, फ्रेंच ओपन 2025 चा उपविजेता आणि अमेरिकन ओपन 2025 चा उपविजेता. 2 स्पर्धेमध्ये उपविजेता आहे फ्रेंच आणि अमेरिकन, आणि 2 स्पर्धेमध्ये विजेता आहे ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन ओपन. लक्षात ठेवायचं आहे कोणत्या देशाशी संबंधित आहे? इटली या देशाशी संबंधित आहे.
परीक्षेमध्ये बघा जे काही टेनिस टुर्नामेंट असतात बघा, तर त्याचे विजेते हे विचारले जातात, त्यासाठी लक्ष ठेवायचं आहे. पुढचा आहे 8वा प्रश्न. प्रसिद्ध खेळाडू जान्हवी जिंदल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर प्रसिद्ध खेळाडू जान्हवी जिंदल ही पर्याय ब फ्री स्टाईल स्केटिंग या खेळाशी संबंधित आहे. आता ती चर्चेत का आलेली आहे त्यासाठी आपण इथे प्रश्न घेतलेला आहे. तर चर्चेत येण्याचं कारण तर 11 गिनीज रेकॉर्डसह सर्वात तरुण आणि पहिली महिला भारतीय खेळाडू जर कोण बनली आहे तर ती जान्हवी जिंदल बनलेली आहे. आणि त्यासाठी बघा आपण हा प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेला आहे. आता ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फ्री स्टाईल स्केटिंग या खेळाशी ती संबंधित आहे. हे झाले माहिती सगट चालू घडीचे प्रश्न. आता आपण कव्हर करून घेऊया फक्त रिव्हिजन, ज्यामुळे आपल्याला चांगलं लक्षात राहील. फक्त प्रश्नावली उत्तर आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. प्रश्न पहिला होता, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स कॉन्फरन्सचे आयोजन हे कोठे केले जाणार? जी पहिलीच आवृत्ती असणार आहे तर भारत नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन हे केलं जाणार आहे किंवा 2026 मध्ये. पुढचा आहे प्रश्न, नुकतंच देशात 4 नवीन कामगार कायदे केव्हापासून लागू करण्यात आले? तर पर्याय क 21 नोव्हेंबर 2025 पासून देशात नवीन 4 कामगार कायदे हे लागू करण्यात आले आहेत. तिसरा आहे प्रश्न, 20वा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक जप महोत्सव 2025 हा कोठे आयोजित केला जाणार आहे? तर पर्याय ब बोधगया बिहार या ठिकाणी याचं आयोजन हे केलं जाणार आहे. चौथा प्रश्न आहे, सायबर फ्रॉड कॉल्सवर 100% प्रतिसाद देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर गोवा हे सायबर फ्रॉड कॉल्सवर 100% प्रतिसाद देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स शेव्हलियर पुरस्कार हा नुकताच कोणास प्रदान करण्यात आला? तर भारताचे कला दिग्दर्शक थोरात हारानी यांना हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. पुढचा 6वा प्रश्न आहे, वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025 मध्ये मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक पटकावले आहे? तर पर्याय अ सुवर्ण पदक पटकावलेले आहे वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 मध्ये. लक्षात ठेवायचं, कोणी? मीनाक्षी हुड्डाने. 7वा प्रश्न आहे, 2025 ATP फायनल्स कोणत्या खेळाडूने जिंकले आहे? तर जॅनिक सिन्नर इटलीचा याने 2025 ATP फायनल्स नुकतंच जिंकले आहे. पुढचा 8वा शेवटचा प्रश्न आहे, प्रसिद्ध खेळाडू जान्हवी जिंदल ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर प्रसिद्ध खेळाडू जान्हवी जिंदल ही पर्याय ब फ्री स्टाईल स्केटिंग या खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगट कव्हर करून घेतले, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. दररोज आपण सकाळी 7 वाजता चालू घडामोडीचा व्हिडिओ हा अपलोड करत असतो. त्यासाठी दररोज सकाळी 7 वाजता आपल्याला या चॅनलवर बघा उपलब्ध राहायचं आहे आणि हा चालू घडामोडीचा जो काही व्हिडिओ आपण अपलोड करत असतो बघा, तर तो पाहायचा आहे. कारण यामुळे जवळपास महत्त्वाचे प्रश्न जे चालू घडामोडीचे असतात बघा, या परीक्षेमध्ये विचारले जातात, तर ते आपण या ठिकाणी कव्हर करत असतो. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.